आता सगळ्यात मोठा प्रश्न की रिजन सिलेक्शन इतकं महत्त्वाचं का असतं? कंपनीने कोणता रिजन निवडला आहे याने खरंच फरक पडतो का? हो, खूप मोठा फरक पडतो. त्याचे दोन मुख्य कारणं आहेत. एक आहे परफॉर्मन्स आणि दुसरं आहे कॉम्प्लियन्स. चला एक एक करून सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. पहिलं कारण आहे परफॉर्मन्स. समजा तुमचे युजर्स भारतात आहे पण तुमचा सर्व्हर US मध्ये आहे. त्याने काय होईल की लॅटेन्सी वाढेल. डेटाला 1000 किलोमीटर प्रवास करावा लागेल. लॅटेन्सी म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला लागणारा वेळ. अर्थात तुमचा सर्व्हर हा US ला आहे. सो जर तुमचा युजर भारतात असेल तर तो जो वेळ आहे तो जगतातच जास्त असणार आहे. आता हे जर सर्व्हर मुंबई रिजनमध्ये असेल तर लोअर लॅटेन्सी होईल, बरोबर. लोअर लॅटेन्सी म्हणजेच बेटर स्पीड, फास्टर रिस्पॉन्स आणि त्यामुळे युजर आनंदित राहतील. म्हणूनच परफॉर्मन्ससाठी रिजनला खूप महत्त्व आहे. दुसरं कारण आहे कॉम्प्लियन्स लॉज. अनेक देशांमध्ये कायदे असतात की त्या देशातला डेटा, त्या युजरचा डेटा हा देशाबाहेर नाही गेला पाहिजे. उदाहरणार्थ बँकिंगचा डेटा, हेल्थकेअर डेटा, गव्हर्नमेंट ॲप्लिकेशनचा डेटा. समजा इंडियन बँकिंग डेटा तुम्ही भारताबाहेर स्टोअर केला आहे तर तुम्ही रेग्युलेशन व्हायलेट करत आहात. म्हणूनच कंपनी रिजन निवडताना फक्त स्पीड बघून चालत नाही, तर कायदे काय म्हणतायत ते देखील पाहावं लागतं. त्यासाठीच रिजन खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं टेक्निकलरित्या पाहिलं तर रिजन सिलेक्शनचा परिणाम काय होतो, तर नेटवर्क लेटेन्सीवरती परिणाम होतो, डेटा रेसिडेन्सीवरती परिणाम होतो, लीगल कॉम्प्लियन्सवरती परिणाम असतो, डिझास्टर रिकव्हरी स्ट्रॅटजीजमध्ये परिणाम करतो आणि कॉस्ट किमतीवरती देखील परिणाम करतो. आजकाल मॉडर्न ॲप्लिकेशन्स तर मल्टी रिजन आर्किटेक्चर वापरतात. म्हणजेच वेगवेगळ्या देशांमध्ये सर्व्हर ठेवलेले असतात जेणेकरून ग्लोबल कस्टमरला ते फास्ट आणि रिलायबल सर्व्हिस देऊ शकतील. शेवटी लक्षात ठेवा की रिजन चॉईस तुमच्या ॲपच्या स्पीड, रिलायबिलिटी आणि लीगल सेफ्टीवर थेट परिणाम करतो. रिजन म्हणजे फक्त लोकेशन नाही आहे, तो तुमच्या बिझनेस स्ट्रॅटजीचा खूप महत्त्वाचा भाग आहे.